सूचना आहे की 6 षटकांसाठी फक्त 30 मिनिटांचा वेळ असणार आहे। याआधी आपण सामना पाहिला असेल तर हे तब्बल 2 तास लागले सामन्याला। कबीर 11 या टीमने सामना जिंकलेला आहे, त्यामुळे विनंती असेल आपण कुठेच जायचं नाहीये। या पुढील सामना विनर विनर या 2 टीम मध्ये होणार आहे। दीपूबाई आपण कुठेच जायचं नाहीये, नेक्स्ट मॅच तुमचीच होणार आहे आणि गाडी मैदानामधून कोणी घेऊन जाऊ नका। रवी सोहांडा यांचा हा संघ आहे। जयबोली सीसी आणि युवराज 11 हा संघ आपण पाहतोय। विष्णू शिंगोलिया सर आणि सामना सुरू होतोय। गेम ऑन, लेट्स प्ले। पहिल्या 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ आहे आणि टाइम आपण सुरू करतोय 12:26 पहिला चेंडू पडतोय। गोलंदाजी मार्कवरती मंगेश, एक लेजंड गोलंदाज आहेत मंगेश, आणि स्ट्राइक इनला फलंदाज अभिषेक। ऑन स्ट्राइक, लेट्स प्ले। पहिला चेंडू बॅटची कडा, फलंदाज झाल्या बाद पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय अभिषेक। बॅक टू द पवेलियन। तोपर्यंत नक्कीच एक धाव देखील पूर्ण झाली आहे। धावसंख्या आहे 1। 6 षटकांचा सामना आहे। यावेळी फटका चांगला आहे इनफिल्डच्या वरून, लॉफ्टेड हिट। क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवरती, चांगली फिल्डिंग केली आहे। मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा आणि चौकार आहे का?
रेडी ठेवायचे आहेत. नेक्स्ट मॅच विनर विनर होणार आहे, त्यामुळे विनंती असेल कबीर 11 या टीमला की आपण कुठे जाऊ नका. RK11 संघ पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली लढत दिली कबीर 11 या टीमला, परंतु गोल्डन षटकार मारून सामना जिंकून दिला. न्यू बॅट्समन बालम येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. प्रचंड अनुभव आहे मंगेश यांच्याकडे आणि 40 प्लसचे खेळाडू आहेत, तो अनुभव कामी येतोय. 5 चेंडू फेकलेत, 5 धावा खर्च केलेत आणि 2 विकेट देखील मिळवलेत आतापर्यंत या षटकामध्ये. ऑन साइडला खेळतायत, धावाची संधी, परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतायत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2-6. युवान युवराज 11 हा संघ आपण पाहतोय, विष्णू शिंगोलिया सरांचा हा संघ आहे. नवीन गोलंदाज आहेत अर्जुन वसिटा, कॅप्टन. स्विच हिट करतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित, त्याच्यावरती मिळते एक धाव. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 7 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये मंगेशने खूप चांगली गोलंदाजी केली, 2 विकेट देखील मिळवल्या. आता कॅप्टन येतोय गोलंदाजी करण्यासाठी, ॲज अ आयकॉन तो खेळतोय किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. जय बोले सीसी. बॅटच्या टोळीला लागतोय क्षेत्ररक्षक, डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होते फलंदाज. रोहितचा खेळ लागतोय, हा तिसरा धक्का युवान युवराज 11 या टीमला. क्या बात आहे, चांगला चेंडू आपण पाहिलाय, कोणताही फुटवर्क नव्हता या फलंदाजीमध्ये सुनील यांच्या. बॅट्समन सुनील आहेत, धावसंख्या 7. षटकर हॅट्रिक साठी सुनील साठी सुवर्ण संधी आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक एवन जोडी राज भोईर आणि मनीष धुमाळ यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. ऑन द टॉस खेळतायत आणि क्षेत्ररक्षक नाहीये, सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय सुनीलच्या बॅटमधून.
परिचित आहेत आणि त्याच्या बॅटमधून हा चौकार येतोय. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी A1 जोडीच्या माध्यमातून 2000 रुपयांचा पारितोषिक आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. सुरेख झेल पकडलाय. लॉंग ऑन सीमारेषे लगत फलंदाज झाल्या बाद सुनील बॅक टू द पवेलियन. खऱ्या अर्थाने या ग्राउंडची आन बान शान. आता मात्र हेमंत टेंबे येतात बॅटिंग करण्यासाठी. 6व्या क्रमांकावरती प्रचंड वर्षाचा अनुभव आहे आणि या ग्राउंडचा तर भरपूर अनुभव आहे हेमंत टेंबे यांना आणि ते 6व्या क्रमांकावरती येत आहेत. 4 बाद 11 ही धावसंख्या आहे युवराज 11 या टीमची. tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या देखील या सामन्याचा आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. बॅटची कडा पुन्हा एकदा आहे. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट पॉइंटला, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 12 एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4 बाद 12. गोलंदाज रोहित येत आहेत या 3ऱ्या षटकामध्ये. सोनू बांगर देखील पाहणी करतायत. मनीष कोलेकर यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा येत आहेत. जय बोले सीसी या टीमसाठी, खास करून रवी सोहांडा जे संघ मालक आहेत त्यांच्यासाठी. पालेगावचा वंडर बॉय, अंबरनाथचा वंडर बॉय मनीष कोलेकर यांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात. त्यांची एक स्पर्धा देखील तुमच्या भेटीसाठी येणार आहे 21 आणि 22 नोव्हेंबरला. वेदांत भोईर यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 आपण पाहतोय. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल, धावसंख्या 12. षटक क्रमांक हे 3रं सुरू आहे. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 13. संघर्ष सुरू आहे युवराज 11 या टीमचा. हेमंत टेंबे यांच्यासाठी आमचे गुणलेखक मित्र नयन धुमाळ यांच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. धावसंख्या 13. हेमंत आणि बालमला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. गोलंदाजी खूप चांगली होती या मॅच मध्ये. जय बोले सीसी या टीमच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्विंग अँड मिस डॉट बॉल. आय थिंक थोडासा सराव नाहीये हेमंत टेंबे यांचा. धावसंख्या 13. या धावसंख्येवरती संघर्ष सुरू आहे या मॅच मध्ये. धावा येत नाहीत, मोठे फटके येत नाहीत. मोठे फटक्यांची नितांत गरज या टीमला आहे. ते मोठे फटके येत नाहीयेत कारण की 4 महत्वाचे फलंदाज देखील खूप लवकर बाद झालेत. चला जास्त विलंब करू नका. 25 मिनिटं आहेत पहिल्या 5 षटकांसाठी आणि 30 मिनिटांचा वेळ असेल 6 षटकांसाठी. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली कडा लागते आणि शॉर्ट थर्डमॅनला गलीमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय.
त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 14. संत वाहते इंद्रायणी, त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना 14 या धावसंख्येवरती शेखर सर आणि जय पवार सर या सामन्यासाठी पंच आहेत आणि थर्ड अंपायर विकी सर. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, धावबाची संधी देखील होती आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या आहे 15. चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये रोहित करतायत. चांगला चेंडू आलाय हा डॉट बॉल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. पाणी घेऊन जायचं आहे, ड्रिंक्स ब्रेक. उद्योजक बाला टेंबे यांना विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. यस डीजे. नवीन गोलंदाज अर्जुन येत आहे, स्ट्रेट ड्राईव्ह, चांगला चेंडू आणि त्याच्यावरती देखील प्रहार केलाय. चांगला स्ट्रोक आपण पाहिलाय. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 17 धावा. संघर्ष सुरू आहे या मॅच मध्ये. मोठे फटके येत नाहीयेत. 6 षटकांचा सामना, कमीत कमी 55 ते 60 धावा बनवावे लागतील या मॅच मध्ये. श्री गणेश या टीमचे संघ मालक शशी भाऊ यांचे ते आगमन होते. फुलटॉस चेंडू, एलिव्हेशन नाहीये, लॉंग ऑन ला डीप मध्ये फिल्डर उपस्थित, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज बालमचा खेळ लागतोय. अजून एक धक्का. साहेब 17 या धावसंख्येवरती बदर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 7व्या क्रमांकावरती एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, एक चांगला खेळ करावा लागेल. अजूनही 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील
आणि 16 चेंडूंमध्ये कमीत कमी 40 धावा बनवावे लागतील. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, व्हेरिएशन आपण पाहिलंय. अर्जुन वसिटा हे नाव खूप मोठं आहे या टेनिस विश्वामध्ये आणि त्याने आपल्याला नावाला साजेशी कामगिरी केलेली आहे. आतापर्यंत 3 विकेट घेतलेत, 8च धावा खर्च केलेत. सेकंड स्पेल सुरू आहे. वेगवान चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने. फार वेगाने क्षेत्ररक्षक घेत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये. धावसंख्या नक्कीच 18 धावा धावफलकावरती. रियाज हार्डलक काल अप्रतिम खेळ गायकवाड पाडा 11 या टीमचा राहिला. गतवर्षी देखील खूप चांगला खेळ राहिला होता आणि याही वर्षी खूप चांगला खेळ राहिलाय, परंतु थोड्याशा चुका झाल्या त्यामुळे संघ पराभूत झालाय. मिसटायमिंग आहे, अपिश खेळण्याचा प्रयत्न आणि सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडलाय शॉर्ट कव्हरला. फलंदाज झालाय बाद. हेमंत टेंबे बॅक टू द पवेलियन. आयकॉन वर्सेस आयकॉन हे बॅटल आणि पहिल्या चेंडूवरती राहुलने ठोकलाय षटकार. वरती आहेत. राहुलने षटकार लगावलाय. कॅप्टन आहे, आयकॉन आहे या टीमचा. गोलंदाज सागर येतोय या 5व्या षटकामध्ये. ऑन साइडला बिग हिट, लॉफ्टेड हिट, सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय बडरने. बदर बॅटची कडा आणि शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 31. लॉस ऑफ 6 विकेट. 5th ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 5 सुरू आहे आणि पाहिलं गेलं तर 6 बाद 31 ही धावसंख्या बनवली आहे. चांगला खेळ करावा लागेल. 5वे हे षटक सुरू आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. धावसंख्या 31. अजून एक चांगला चेंडू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चेंडू डॉट. षटकाराने सुरुवात झाली होती या षटकाची, त्यानंतर सिंगल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. धावसंख्या 31. 30. ऑन साइडला पुल करताय. डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. चांगली फिल्डिंग
तेवढीच चांगली फेकी मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 32. 32 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये मिडविकेटला रोहित आहेत. चांगली फिल्डिंग तेवढीच चांगली फेकी मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 33. नक्कीच मी विशेष कौतुक करेन जय बोले सीसी या टीमचं, कारण की 5 षटकांसाठी त्यांनी 23 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे. यस डीजे. पंकज नवीन गोलंदाज आणि पंकजचं स्वागत केलंय षटकाराने. षटकार लगावलाय पहिल्या चेंडूवरती बदरने. $39 या फटक्यांची नितांत गरज आहे युवान युवराज 11 या टीमला. 2 षटकार लगावलेत. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन लागतोय. अजून एक धक्का युवान युवराज 11 या टीमला. न्यू बॅट्समन टीमचे ओनर विष्णू शिंगोलिया सर येत आहेत आणि एक ओनर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत गणेश चिविलकर. विष्णू सरांसाठी पहिला चेंडू पॅड वरती ब्रश होतो. पंचांचा यस बॅट कट आहे. धावसंख्या एकने पुढे जाईल 40 धावा धावफलकावरती. अंतिम षटकामधील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तीन चेंडू अजूनही शिल्लक या अंतिम षटकामधील. ड्राईव्ह क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. धावाची संधी देखील आहे आणि विकेटचं पतन. फलंदाज झालाय बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. युवान युवराज 11 या टीमची संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. मधील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या 41. इरफान येत आहेत नवीन फलंदाज. पुल करतायत डीप मध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फार वेगाने आले होते. झेल पर्यंत पोहोचले नाहीयेत आणि
चांगली फिल्डिंग केली आहे. शुभम तरे बॅकअप साठी आले होते आणि पाहता पाहता ही चौथी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 4 ने पुढे जाईल 45. 45 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव शेवटच्या बॉलवरती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या 46-47 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये. युवराज 11 या संघाने 47 धाव बनवायच्या आहेत 6 षटकांमध्ये. जय भोले सीसी या टीमला. बॅट्समन पाठवायचे आहेत. 47 धाव बनवायचे आहेत 6 षटकांमध्ये जय भोले सीसी या टीमला. चला बॅट्समन पाठवा. आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. युवराज 11 या टीमला विनंती असेल की आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे.
47 धावा बनवायच्या आहेत. ऐकूया आपण सोनू बांगर यांचा आवाज खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशनजी संते. तर चला या ठिकाणी आपण सेकंड इनिंगला सुरुवात करतोय. जय बोले सीसी वर्सेस युवन युवराज 11 या दोन संघामध्ये आपण मॅच या ठिकाणी एन्जॉय करतात. टार्गेट एकूण आपण पाहिलं गेलं तर नयन बनवायचं 6 षटकामध्ये 47 धावा बनवायच्या आहेत. गेम ऑन होतोय. पहिला बॉल, लेट्स प्ले. सलामीची जोडी आपण पाहतोय अर्जुन वसिटा आणि मोहित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटक पॉवर प्लेचा गोलंदाज राहुलचा वापर केला जाईल. पहिल्या षटकामध्ये अर्जुन अतिशय इन्फॉर्म बॅट्समॅन आपण पाहिलाय. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू या ठिकाणी बाउन्सरचा वापर केलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अतिरिक्त बाउन्स होता हे पंच सांगत असताना 1 फॉर दी ओव्हर. अतिरिक्त धाब्याने या ठिकाणी सुरुवात झाली. एक धाव धावफलकावरती. दोन्ही खेळाडू आपण पाहायला गेलं तर नयन आयकॉनची भूमिका निभावतात. एका बाजूला राहुल असतील, दुसऱ्या बाजूला अर्जुन देखील आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र पाहावं लागेल पंचांकडे. यस इट इज आउट. फलंदाज बाद. क्वाड बियांच्या स्वरूपानं पहिला मोठा धक्का लागेल. बिग विकेट डाऊन. अर्जुन वसिटा बॅक टू द डगआउट. पहिला धक्का जय बोले सीसी संघाला. बघा एक सूचना असेल, आपण क्रिकेट खेळताय मित्रांनो, ज्यावेळेस मात्र मैदानावरती आपण खेळत असतात त्यावेळेस कदाचित प्रेक्षक वर्गांवरती डिपेंड आपण जरी राहिलं नाही तरी ठीक आहे, एक वेळ चालेल, परंतु आपण खेळाडू ते दाखवणं गरजेचं असेल. बाउंड्री लाईन वरती ज्यावेळेस मात्र आपण चेंडू अडवता त्यावेळेस तो एकदा चौकार आहे की षटकार आहे ते आपण कळवायचं आहे, सांगायचं, खेळाडू वृत्ती दाखवायची ही विनंती असेल सर्व खेळाडूंना. कारण की आम्ही काही गोष्टी अशा पाहिल्यात या ग्राउंडवरती की बरेचसे खेळाडू ते दाखवत नाहीयेत. त्यामुळे या ठिकाणी एखाद्या संघाला त्याचा फटका जरूर बसतोय. त्या धावा कदाचित त्या ठिकाणी कमी होतात किंवा कोणाच्या जास्त होतात, त्यामुळे आपण खेळाडू ती दाखवायचे, लक्ष असू द्या. या सूचना असतील सर्व खेळाडूंना. सुमित देतोय नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये 3रा क्रमांकावरती. मोठी सफलता प्राप्त केली. राहुल एक नामवंत खेळाडू आहे, नामवंत गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील, अजून एकदा पुन्हा एकदा विकेट मिळेल. पंच सांगतायत की नक्कीच एज लागली आहे आणि कॉडबियांची जोरदार अपील होती. पंचांनी थोडासा वेळ घेतला आणि डिसिजन या ठिकाणी सोपवलाय. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. अजून एक धक्का टीम जय बोले सीसी संघाला. सुमित बॅक टू द डगआउट. नावाचा परिचय देत असताना या मैदानावरती गोलंदाज राहुल आपण पाहतोय. लगातार 2 मोठे धक्के दिलेत. अर्जुनला बाद केलं, त्याचबरोबर आता सुमितला देखील माघारी परतावा लागला. हॅट्रिक बॉल असेल आणि हॅट्रिक साठी पारितोषिक आलंय. गणेशजी चिविलकर यांच्याकडे हॅट्रिक साठी नक्की 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मागे खेळतायत. एज टॉप एज जरूर लागली होती, ही देखील संधी निर्माण झाली होती, परंतु बॉल थोडासा दूर राहिला आणि जातोय फाईन लेग, सीमारेखा बाहेर. पहिला चौकार.
या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित बॅटवरती जरी चेंडू आला नसता तरी देखील चौकार मिळालाय. पॉवर प्ले सुरू आहे, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 5. चांगला चेंडू, भन्नाट वेग होता या चेंडू मध्ये. कुडलेंथ वरती पडल्यानंतर थोडासा डीप देखील राहतो, चेंडू खाली राहिलाय, वेगानं निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस करतोय पूर्णपणे गोलंदाज राहुल जैब. दोन प्रमुख फलंदाज होते, खास करून अर्जुनची विकेट फार महत्वाची होती या सामन्यामध्ये, त्याला मात्र बाद केलं. त्यानंतर सुमितला देखील बाद केलाय. चौकार आल्यानंतर कमबॅक करतोय, डॉट बॉल आलाय, लेफ्ट आर्म द विकेट. पुढे येऊन खेळतायत, डान्सिंग डाऊन द विकेट. फटका चांगला आहे, पॉवर प्ले सुरू आहे, कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. बॉल लॉंग ऑन, सीमा रेखा बाहेर, अजून एक चौकार. चला, सलगचे 2 या ठिकाणी चौकार पाहायला मिळतात या षटकामध्ये. अंतिम बॉल, स्विच हिट, रिव्हर्स अटेंड करतायत, चांगला स्ट्रोक आहे. आउटफील्ड देखील फास्ट आहे आणि क्षेत्ररक्षक पोहोचतील का पाहिजे, पोहोचणार नाहीयेत. बॉल स्क्वेअर लेग, सीमा रेखा बाहेर, अजून एक चौकार येतोय. फलंदाज व्यंकटच्या बॅटमधनं. पहिलं षटक सुरुवात चांगली झाली, सुरुवातीला 2 विकेट आले आणि अंतिम 4 बॉलवरती आपण पाहिले गेलं तर 3 चौकार आले. टोटल धावा आलेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. जय बोले सीसी, 2 गडी बाद. चला, फिल्डिंग लावायचे लगेच. युवन युवराज 11 टीम. जास्त वेळ आपण घेऊ नका, थोडासा माईकचा आवाज वाढवायचा डीजे मास्टर, कारण की पहिल्या मॅचला आपण पाहिले गेले तर नयन 2 तास गेले. पहिल्या सामन्यामध्ये फार वेळ घेतला, त्यामुळे या ठिकाणी आता आपण वेळ घेऊ नका प्लीज. या सूचना असतील प्रत्येकी संघाला. षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती 47चा पाठला करतोय जय बोले सीसी संघ. मोहित आणि व्यंकट ही जोडी पाहायला मिळते. मोहितनं अद्याप एकही चेंडूचा सामना केला नाहीये, अजूनही स्ट्राईक मिळाली नाहीये. व्यंकट मात्र 4 बॉल खेळतोय आणि 3 चौकार आले. 12 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करत असताना. बघा, पहिला चेंडू या ठिकाणी आमचे स्कोरर माहिती देतात नयन धुमाल की 1:02 या ठिकाणी पहिला चेंडू या ठिकाणी पडला होता या मॅचचा, सेकंड इनिंगचा. इरफान येतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल. स्ट्रायकिंगला पहिल्यांदाच पाहायला मिळतील सलामीवीर मोहित ऑन स्ट्राईक. 2-3 खेळाडू बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळतात. लॉंग ऑफ रिझनला खेळाडू, त्याचबरोबर लॉंग ऑन आणि वाईडिश लॉंग ऑन मध्ये खेळाडू तैनात केलाय. पहिला बॉल लॉफ्टेड हिट, ओव्हर पिच बॉल, स्क्रीनच्या डोक्यावरनं पाठवलाय, सीमा पार. पहिल्या चेंडूवरती आगास केलाय मोहितनं, ठोकलाय षटकार. की थोडासा स्लॉट मध्ये हा चेंडू टाकण्यात आला आणि त्याचा योग्य तो फायदा उचललाय. ताकद भरपूर होती फटक्यामध्ये, षटकार एकवटलाय. कॉन्फिडंट बरा स्ट्रोक. धावसंख्या 19. फुटवर्कचा वापर करतायत. पुढे आले होते स्ट्रोक खेळण्यासाठी. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित असतील. धाव मिळेल एक मोठा फटका, त्यानंतर सिंगल. या ठिकाणी चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं मोहितच्या माध्यमातून. धावसंख्या 20 वरती पोहोचली आहे. जरी 2 गडी बाद झाले तरी देखील सलामीवीर आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं व्यंकट वरती कोणताही दबाव नाहीये. चांगली बॅटिंग पाहायला मिळते दोघांच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला विकेट कॅरी करावे लागतील, धावा रोखावे लागतील या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु अतिरिक्त चेंडू ऑप्शनच्या बाहेर जातोय पंच सांगत असताना. जय पवार सर आपण पाहतायत, नामवंत पंच जे पी पॅनल. पंचांच्या भूमिकेमध्ये दुसऱ्या बाजूला शेखर सर आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये. इनसाइड आउट खेळतायत. फटका पुन्हा एकदा चांगला आहे, खेळाडू पोहोचू शकत नाहीयेत. एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेखा बाहेर, अजून एक चौकार. एका बाजूला मोहित तर दुसऱ्या बाजूला व्यंकटच्या बॅटमधनं अजून एक चौकार. मागच्या षटकामध्ये देखील सलगचे 2 चौकार आले होते व्यंकटच्या बॅटमधनं आणि आता
सुरुवातीलाच या ठिकाणी एक चौकार आलाय. हॅट्रिक संपादित करतोय, चौकार हॅट्रिक. धावसंख्या 25, लॉस ऑफ 2 विकेट. जय बोले सीसी. पुढे येऊन खेळतोय यॉर्करचा प्रयास. शॉर्ट मिड ऑन मध्ये खेळाडू उपस्थित. जोपर्यंत बॉलला अडवतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये ताळमेळ चांगला आहे, संवाद चांगला आहे. दोन्ही खेळाडू एक मोठा फटका खेळतात, त्याच्यानंतर सिंगलला मात्र प्राधान्य देत आहेत. धावसंख्या 26, 26 धावा स्कोरबोर्ड वरती. महागडा ठरतो या षटकामध्ये इरफान देखील. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, एज लागली, पाठीमागे खेळाडू बीट होत आहेत. थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झालाय, पाहावं लागेल. जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत मिळत आहेत या ठिकाणी धावा 2. 28, 28 वरती पोहोचलाय स्कोर. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. 6 षटकांचा सामना आहे, 47 धावा बनवायच्यात. त्यातून आता मात्र पूर्णपणे आगेकूच केली आहे जय बोले सीसी संघानं. 28 वरती पोहोचलाय स्कोर. पार्टनरशिप चांगली होती मोहित आणि व्यंकट मध्ये. शेवटचा बॉल ओव्हर द विकेट. यॉर्करचा प्रयास, लॉंग ऑनला खेळून काढतोय, चांगला स्ट्रोक आहे, मिळते 1 धाव. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय. पॉवर प्ले मध्ये जास्त धावा पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 13 आणि दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्यात. गोलंदाज इरफान महागडी गोलंदाजी 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. जय बोले सीसी या मॅच मध्ये मजबूत स्थितीमध्ये 29 धावा, 2 गडी बाद. सामन्यामध्ये विजयासाठी 24 चेंडू, अर्थातच 4 षटकांनी 18 धावेची गरज. डीजे चेंडू 18ची गरज आहे. 4 षटक या ठिकाणी शिल्लक आहेत. चांगली पार्टनरशिप. 4 चेंडू 10 वरती बॅटिंग करतो मोहित. व्यंकट खेळतोय. 4 चौकार त्याच्या बॅटमन. 6 चेंडू आणि 17 या धावसंख्येवरती व्यंकट बॅटिंग करत असताना. गोलंदाज येत आहेत गौरव. पॉवर प्ले समाप्त होत आहे. क्षेत्ररक्षण आता पूर्णपणे विखुरलं गेलं. इथून कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल, मोठे फटके येतील का? मोहितच्या बॅटमधून दुसऱ्या बाजूला व्यंकट देखील असतील किंवा मोहित आपण पाहिले गेले तर या ठिकाणी गौरव विकेट कॅरी करेल आपल्या संघासाठी. पहिला बॉल या षटकातील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. समोर खेळले, फटका छान आहे. खेळाडू उपस्थित, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललाय आणि फेकतायत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 31, 31 धावा धावफलकावरती. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय संघ जय बोले सीसी, कारण की 23 बॉल आणि आता गरज आहे ती 16 धावेची. पुल करण्याचा प्रयत्न होता, पुढे आले होते. मिसटायमिंग स्ट्रोक, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न. कॉटन बॉलची संधी होती परंतु झेल पकडता आला नाही. कठीण असं नक्कीच गोलंदाजांसाठी असे झेल पकडणं. प्रयत्न केले परंतु या ठिकाणी यश लाभत नाहीये. 2 धावा पुन्हा एकदा मिळतात. धावसंख्या अजून 2 ने पुढे सगळे 33 या आकड्यावरती. आता 14 ची गरज आहे. विकेट आले नाहीये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं सुरुवातीला 2 विकेट आले, त्यानंतर विकेट नाहीये, डॉट बॉल देखील येत नाहीयेत. त्यामुळे या ठिकाणी या सामन्यामध्ये मजबूत झाला आता संघ जय बोले सीसी. चांगला चेंडू, पुन्हा एकदा पुल करायचं होतं. टॉपेज, धावबाची संधी पाहावं लागेल. पंच सांगतील येस. थर्ड अंपायर करे हा डिसिजन या ठिकाणी सोपवण्यात आलाय. चला तिसरे पंच या ठिकाणी टीव्ही स्क्रीन वरती पाहणी करतायत. विकी शेलार सर या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये कंट्रोल रूम मध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे.
खूप चांगली क्वालिटी व क्लॅरिटी पाहायला मिळते टेनिस क्रिकेटला. पहिली या ठिकाणी जी वाहिनी मिळाली ती म्हणजेच 2011 साली संतोषजी नाणेकर यांच्या माध्यमातून tenniscricket.in मोठमोठ्या खेळाडूंना याच वाहिनीवरती नक्कीच आपण पाहत आलोय. उस्मान पटेल असतील अनेक साऱ्या खेळाडूंना प्रसिद्धी मिळाली या वाहिनीवरती. सुरुवातीला या खेळाडूंची ओळख नव्हती परंतु ओळख पटवण्याचं काम या वाहिनीने जरूर केलंय सर्वच मोठ्या खेळाडूंचं. अनेक सारे खेळाडू आहेत त्याच्यामध्ये भरपूर खेळाडूंची नाव आहेत. OUT फलंदाज असेल बाद. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय की या ठिकाणी पाहणी केली गेली, थोडासा वेळ घेतला गेला. दूध का दूध पाणी का पाणी या ठिकाणी आपण पाहतोय ग्रामीण tenniscricket.in च्या माध्यमातून चांगला लाईव्ह टेलिकास्ट आणि विकी सरांचा या ठिकाणी डिसिजन येतो की फलंदाज असेल बाद. डीजे येस. सुरुवातीला चेंडू या ठिकाणी यशरवरती आदळलाय एक टप्पा घेऊन त्याच्यानंतर गोलंदाजाचे हात लागले स्टंपला. चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. व्हेरी गुड डिसिजन विकी सर. थँक्यू सो मच tenniscricket.in. मोहित पास झालेत. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. डोक्याचा वापर स्क्वेअरला खेळतात. आडव्या बॅटनं एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली जातील. व्यंकट आपण पाहिले गेलं तर सुरुवातीला फास्ट खेळला, चौकार देखील ठोकले. त्याच्यानंतर आता त्याला देखील माहिती आपल्याकडे षटकं फार शिल्लक आहेत. 21 चेंडू अजूनही शिल्लक असतील त्याच्यामुळे या ठिकाणी तो सिंगल डबलला देखील प्राधान्य देतो. जास्त धावा राहिल्या नाहीये त्याला देखील माहिती आहे आरामाने त्या हा सामना आपण जिंकू शकतो. त्यामुळे घाई करण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. पुन्हा एकदा सिंगल कडे जातील. एक धाव कंप्लीट केली जाईल. आता गरज आहे ती जिंकण्यासाठी. लेग बायचा इशारा. 11 धावेची येणाऱ्या 19 चेंडू मध्ये नवीन खेळाडू येत आहेत. शुभम तरे इनफॉर्म बॅट्समॅन. गतवर्षी देखील स्पर्धा अक्षरशः गाजवल्या त्या खेळाडूंना. ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर गावदेवी आशिळे संघासाठी नक्कीच आपल्या गावासाठी ते नेहमीच खेळत असतात. कॅप्टनची भूमिका पार पाडत असतात. अनेक सारे अर्धशतक देखील या खेळाडूच्या नावावरती. षटकार खास करून त्याच्या बॅटमधनं आपण नेहमीच पाहत आलोय. तो शुभम पहिल्यांदा स्ट्राईक वरती ऑन साइडला खेळतायत. वायडी स्ट्रॉंगरवर फिल्डर पोहोचतील तोपर्यंत पुन्हा एकदा मिळेल सिंगल. ओव्हरची होती समाप्ती. षटक कंप्लीट होत आहेत. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37. लॉस ऑफ 3 विकेट. जय बोले सीसी. विजयासाठी 18 बॉल फक्त 10 धावेची गरज. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. टीमचे कॅप्टन आपण
रिपोर्टिंग करायचंय, कारण की यातून जिंकणारा संघ आपल्याशी फाईट करणार आहे. 18 चेंडू 10 धाब्याची गरज आहे. चला वेळ घेऊ नका आपण. ड्रिंक्स ब्रेक समाप्त होतोय. फिल्डिंग लावून घ्यायची लगेच. टीम युवन युवराज 11 क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या लगेच. 3 षटक आणि 10 धाब्याची गरज असेल. पहिलं षटक बॉलिंग कार्डकडे आपण एक नजर टाकूया. पहिल्या 3 षटकांकडे. राहुलचं पहिलं षटक चांगलं होतं. सुरुवात चांगली. 2 विकेट सुरुवातीला आले. त्यानंतर राहुल मात्र मागणा ठरला. नंतरच्या 4 बॉलमध्ये 3 बाउंड्रीज आपण पाहिल्या. टोटल 13 धावा त्यानं खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये इरफान मागणे ठरले. 16 धाब्याचं षटक. आणि आता राहुल आले होते, पुन्हा एकदा गौरव आले होते, माफ करा, आणि गौरवनं 8 धावा खर्च केल्या. रतन थापा यांचं देखील आगमन झालंय. स्वागत असेल त्यांचं देखील. राहुल येत आहेत पुन्हा एकदा सेकंड स्पेल. स्ट्राईकला फलंदाज शुभम तरे ऑन स्ट्राईक. पहिला बॉल या षटकातील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर पूल केलाय. ही खासियत या खेळाडूची. मी अगोदरच वर्णन केलं होतं. खास करून षटकार त्याच्या बॅटमध्ये आम्ही जास्त पाहत आलो आहे, आणि तेच प्रत्युत्तर आपल्या नावाचं देत असताना या मैदानावरती ठोकलाय शुभम तरेनं हा ब्रँडेड षटकार. या फटक्याने नक्कीच आठवण करून दिली रोहित शर्माची, कारण की पूलचे फटके लाजबाब आपण पाहतोय त्यांच्याकडनं, आणि त्याच प्रकारचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. मास्टर स्ट्रोक षटकार ठोकलाय. राहुलच्या अगेन्स्ट विजयासाठी फक्त 4 धाब्याची गरज. चेंडूची संख्या शिल्लक 17. स्ट्राईकला फलंदाज पुन्हा एकदा शुभम. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. यावेळेस उंची जी असेल लांबी पाहावी लागेल, आणि मॅच विनिंग स्ट्रोक. अजून एक षटकार शुभम तरेच्या बॅटमधनं. विजय स्ट्रोक आलाय. सामना जिंकलाय जय भोले सीसी संघानं. 16 चेंडू राखून मोठा दणदणीत विजय या स्पर्धेमध्ये साकार केलाय. हार्ड लक. पहिला सामना गमवावा लागला टीम युवन युवराज 11 टीम. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच मध्ये आपण पाहिले गेलं तर ज्यांनी बॅटिंग मध्ये मात्र जास्त काही करू शकले नाहीयेत, परंतु बॉलिंग मध्ये फार इम्प्रेस केलं. गोलंदाजीमध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. 2 षटकं हाताळली. तब्बल 4 विकेट्स कॅरी केल्या आणि फक्त 15 धावा खर्च केल्या. तो अर्जुन वसिटा ठरलाय सामन्याचा सामनावीर. यायचा अर्जुन. गेली जाईल लगेच. आपण कॅप्टन देखील या. अर्जुन आपण यायचं लगेच मॅन ऑफ द मॅच साठी देखील. चला अर्जुन येत आहेत. अर्जुनला आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देणार आहोत. चला आमचे जय पवार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अर्जुनला मॅन ऑफ द मॅच देऊया. चला अर्जुन येतोय, आणि अर्जुन या ठिकाणी ठरला मॅन ऑफ द मॅच. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिलं. 4 विकेट कॅरी केल्या. 15 धावा फक्त त्याने खर्च केल्या. 2 स्पेल हाताळले. तो ठरला मॅन ऑफ द मॅच. या कॅप्टन आपण समोर या लगेच. कबीर 11 टीमचे कॅप्टन, आणि दुसऱ्या बाजूला जय बोले सीसी टीमचे कॅप्टन आपण पाहतोय अर्जुन वसिटा देखील असतील. आमचे जय पवार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करतोय टॉस. छापाचा कॉल. हेड्स इथं कॉल. नाणेफेकी जिंकली आहे. अर्जुन निर्णय का असेल.
गोलंदाजी स्वीकारली. थँक्यू सो मच. लगेच या ठिकाणी आपण मॅच सुरू करणार आहोत. 5 मिनिटाचा फक्त या ठिकाणी अवधी असेल. 5 मिनिटाचा तुम्हाला आम्ही ब्रेक देतो कारण की आत्ताच सामना खेळलेत जय बोले सीसी. 5 मिनिटामध्ये आपण या ठिकाणी लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे.